37 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र। नागराळे येथील 1987-88 सालच्या 10वी बॅचचा स्नेह मेळावा। नागराळे तालुका पलूस येथील पैलवान विष्णू नागराळे विद्यामंदिरच्या 1987-88 साली इयत्ता 10वीचे शिक्षण पूर्ण केलेले वर्गमित्र आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात 37 वर्षांनी एकत्र आले। हा कार्यक्रम पलूस येथील भागीरथी लॉन्समध्ये पार पडला। आपल्या 10वीच्या सर्व मित्रांना एकत्र आणण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। त्यानंतर सर्वांना स्नेहमिलन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले। भागीरथी लॉन्समध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात जवळपास वयाची 50शी ओलांडलेले सर्व मित्र मैत्रिणी पोहोचले होते। एकमेकांना बघून ते आनंदाने भारावून गेले। प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी RK जाधव, BS सावंत, JB निंबेकाई, DD चव्हाण, प्राध्यापक शंकर कुंभार, शिक्षक उपस्थित होते। या स्नेह मेळावा नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। शिक्षकांची पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटोपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत श्रीकांत पाटील यांनी केलं, तर प्रास्ताविक नंदन जाधव यांनी केले। आभार बाळू खान, बाळासाहेब पाटील यांनी मानले। पैलवान विष्णू नागराळे विद्यामंदिर नागराळे यांची 37 वर्षाच्या नंतर 10वीची बॅच त्यांचा आज स्नेह मेळावा होता। त्याच्यामध्ये जे काही शिक्षक लोक, विद्यार्थी, आमचे मित्र मैत्रिणी उपस्थित होते। कमीत कमी 40 ते 35-40 मुलांनी मुली एकत्र आम्ही जमलो होतो। त्याचबरोबर आमचे शिक्षक वर्ग जे 5 ते 6 शिक्षक वर्ग जमले होते। एकदम जुन्या आठवणींना आम्ही सर्वांनी उजाळा दिला। काहींनी मार्गदर्शन दिलं, काहींनी जुन्या आठवणीची सांगितल्या। त्यामुळे प्रत्येकाचं मन हेलावून गेलं। आमच्या जाधव सरांनी काही नाटक बसवलं होतं, त्याच्या आठवणी त्यांनी परत जाग्या केल्या। कुंभार सरांनी त्यांचे स्पीच छान दिलं। चव्हाण सरांनी एकदम त्यांचं मनोगत छान पद्धतीने मांडलं। आमचे DYSP जाधव सर आहेत, जितेंद्र जाधव, त्यांनी चांगलं स्पीच दिलं, मुलांना मार्गदर्शन केलं। मुलींनी पण चांगलं स्पीच दिलं। आणि आमचा आजचा हा स्नेह संमेलनचा कार्यक्रम आनंदित, उत्साहात, सर्वांना ऊर्जा देणारा आणि परत परत भेटावं आणि परत परत मिळून हा कार्यक्रम करावा अशी स्फूर्ती देणारा छान सुंदर आज झाला। आणि सर्व आमच्या मुलांचे, मित्रमंडळींचे, शिक्षक वर्गांचे सर्वांचे मनापासून आभारी आहो। आज पैलवान विष्णू नागराळे विद्यामंदिर नागराळेच्या 87-88च्या 10वीच्या बॅचच्या स्नेह मेळावा आयोजित केला होता। त्यात माझ्या वर्गमैत्रिणी, मित्रमैत्रिणी सर्वजण एकत्र आम्ही भेटलो। जो 36-37 वर्षानंतर एकत्र भेटलो। हा कार्यक्रम मागील 2 महिन्यापासून आयोजित करण्याचा सर्वांचा प्रयत्न होता। तो आज खरंच आज तो दिवस आनंदाचा आला आणि सर्वांना भेटल्यावर खूप आनंद झाला। जो 36-37 वर्षानंतर सर्व गुरुजनी भेटले आणि सर्वांना पाहून खूप आनंद झाला। आज पलूस येथील हॉटेल भागीरथी येथे आमच्या पैलवान विष्णू नागराळे विद्यामंदिर नागराळे या हायस्कूलच्या 1987-88च्या 10वीच्या बॅचचा गेट टुगेदर समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। जवळपास 35 ते 37 वर्षानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी, कॉलेजचे सगळे आम्ही एकत्र आज आलेलो आहे। आमचे सर्व गुरुवर्य, माननीय गुरुवर्यही या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या जुन्या आठवणी, गावातल्या आठवणी, शाळेतल्या आठवणी, गुरुवर्यांच्या समोरच्या आठवणी सर्व आज जाग्या झाल्या आणि पुन्हा एकदा त्या जमान्यामध्ये, त्या काळामध्ये आम्हाला हरवल्यासारखं एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आज आम्हाला सर्वांना मिळाला। आणि हा आनंद घेऊन आज आम्ही पुन्हा आपापल्या घरी, आपापल्या गावी जात आहोत, एका निश्चयानं की पुन्हा पुढच्या वर्षी जरूर एकत्र भेटायचं आहे, गप्पा मारायच्या आहेत, जीवनातले चांगले वाईट अनुभव आपण एकमेकाला शेअर करायचा आहे आणि एकमेकांच्या सोबत आपण जगायचं आहे। आज गेल्या 37 वर्षानंतर ही सर्व मुलं आणि मुली एकत्र बघून खूप आनंद वाटला। खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे स्नेह मेळावे हे किमान वर्षातून 2 वेळा व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा। या स्नेह मेळाव्यातून खऱ्या अर्थानं एक प्रकारची ऊर्जा मिळते। एकेकाळी अगदी
हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट मध्ये असणारी मुलं एका वेगळ्या वेशभूषेमध्ये इथं बघताना एक वेगळाच आनंद होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचं बिनधास्तपणाचं बोलणं आणि त्यांना आयुष्यामध्ये आलेले अनुभव हे या ठिकाणी त्यांनी शेअर केले. खूप आनंद वाटला खऱ्या अर्थानं. इथं उपस्थित असलेले तत्कालीन शिक्षक वृंद यांचे अनुभव, त्यांची अजूनही असणारी उर्मी, जगण्याची उर्मी, बोलण्याची ताकद, त्यांचे अनुभव आजही खूप आनंददायी आहेत असं मला वाटतं. या ठिकाणी अनेक माहेरवाशिणी इथं उपस्थित होत्या. काहींनी शेअर केलेले अनुभव हे खूप मोठे होते असं मला म्हणायचं आहे. कारण या मुलींचे काही जावई, मुलं, सुना ही उच्च विद्या विभूषित आहेत आणि याचा आम्हाला खऱ्या अर्थानं एक शिक्षक म्हणून फार मोठा आनंद